साहेब मगाशी मला मामा म्हणाली ना ती माझी भाची नेहा आणि तिच्या त्या मैत्रिणी साहेब, आणि मगाशी तुम्हाला ओरडली ती माझी मोठी बहीण जिजी. त्या सगळ्या इकडे काय करतायत आप्पा? साहेब मला तुम्हाला फसवायचं नव्हतं साहेब, दत्ताची शपथ घेऊन सांगतो, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं साहेब. साहेब कर्जाचा डोंगर होता साहेब, पोरीचं सगळं शिक्षण, एवढी फी, जिजीची जबाबदारी. साहेब तुम्ही तिकडे अमेरिकेत 3 वर्ष ही जागा तशीच पडून होती साहेब, कुणी आलं नाही म्हणून मी खानावळ सुरू केली साहेब. साहेब माझी भाची नेहा, लेकराला आई बाप नाही तो. 4 वर्षांपूर्वीच तिचे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले. माझ्याशिवाय कोणीच नाही तिचं. तिचं सगळं शिक्षण, जिजीची औषधं. साहेब साहेब खूप खूप गरज होती हो साहेब पैशांची. मी हा असा नोकर माणूस कुठून आणणार एवढा पैसा? हा बंगला तसाच पडून होता साहेब. म्हणून जिजीच्या हाताची चव बघितली ना तुम्ही, मस्त बनवते ना. मग साहेब मी काय केलं, जिजीला इकडे घेऊन आलो आणि मग खानावळ सुरू केली. खानावळ चांगली चालायला लागली. मग पुढे लोकांच्या मागणीमुळे खोल्या भाड्याने द्यायला लागलो. पण साहेब जे पैसे मिळाले ना त्यात मुलीचं सगळं शिक्षण आणि उरलेला पैसा या बंगल्याची डागडुजी करण्यात खर्च केला साहेब. पण दत्ताची शपथ घेऊन सांगतो, स्वतःसाठी नवा कपडा पण कधी खरेदी केला नाही साहेब. साहेब पोरीचं शिक्षण झाल्यानंतर सगळं थांबवणार होतो मी, पण अचानक तुम्ही आलात आणि साहेब माफ करा मला साहेब, तुमच्या पाया पडतो साहेब. साहेब तुम्हाला एक शेवटची विनंती करतो साहेब, पोरी ते असेपर्यंत मला सांभाळून घ्या साहेब. कारण पोरीला आणि माझ्या जिजीला सांगितलंय की हा बंगला मी भाड्याने चालवायला घेतलाय. त्या पोरीला खरं काय ते कळलं ना तर अर्धवट शिक्षण सोडून देईल साहेब. साहेब माफ करा साहेब. साहेब साहेब अरे याला काय अर्थ आहे काय? ही काय पद्धत आहे काय? विष्णू